नमस्कार मित्रांनो, मुद्द्याचं बोला या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं हार्दिक स्वागत. धाराशिवकरांच्या चविष्ट आठवणींचा अविभाज्य भाग ठरलेलं हॉटेल वाकेश्री 30 जून 2025 रोजी भयंकर हिंसाचाराच्या भोवऱ्यात सापडलं. मटण थाळीचा नाद करतो का अशा दिलकश नारा आणि मालक नागेश मडके यांची हटके व्यावसायिक शैली यामुळे गेल्या 4 वर्षात हॉटेलने जी लोकप्रियता मिळवली त्याला हा हल्ला खोल तडा देतोय. खालील वृत्तांत 4X होस्ट आणि ई सकाळवरील 2 संदर्भ लेखातून एकत्रपणे मांडलेला आहे, जेणेकरून वाचकांना घटनेची पूर्ण बाजू, इतिहास, हल्ल्याची रचना आणि परिणाम हे समजून घेता येईल. मात्र त्या अगोदर जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला अजिबात विसरू नका. 2019 मध्ये 18 आसनी छोटेखानी खानावळ म्हणून सुरुवात झालेलं हे हॉटेल नागेश मडके यांनी धाराशिव सोलापूर रस्त्यावरील एका अरुंद गल्लीत उभं केलं. पारंपरिक खरडा मसाला आणि मटके यांची ग्राहकावर सौजन्याचा हल्ला ही व्यावसायिक तत्वामुळे हॉटेलने समाज माध्यमांवरती झपाट्याने प्रसिद्धी मिळवली. 27 जून 2025च्या isakal.com च्या रिपोर्टनुसार मडके यांनी गजानन महाराज पालखी सोहळ्यात मोफत अन्नछत्र चालवण्यासाठी 2 दिवस हॉटेल बंद ठेवलं, ज्यामुळे त्यांच्या समाजसेवेची देखील चर्चा झाली. स्पर्धा वाढल्यावर 25 जून रोजी दुसऱ्याही सकाळ लेखात धाराशिवच्या 77 पासून आदित्य मटन हाऊसपर्यंतच्या प्रतिस्पर्ध्याशी 2 हात करण्यासाठी मडके यांनी 2 बाउन्सर्स व कारी फॉर्च्युनर गाडी या ब्रँडिंग सिग्नेचर म्हणून आणल्याचं स्पष्ट केलं आहे. काही प्रमुख वृत्तवाहिन्यांनी आज झालेल्या घटनेसंदर्भात माहिती दिली. प्रामुख्याने 2 वाजता शिवीगाळ वाहनामारीचा व्हिडिओ व्हायरल झाला आणि त्यानंतर मडके यांनी पुण्याहून थेट बाउन्सर घेऊन आले. त्यानंतर हॉटेलची बॅनरची तोडफोड झाल्यानंतर हल्ल्यामुळे मडके यांची वर्षाची मेहनत धुळीस मिळाली अशा प्रकारचं देखील सोशल मीडियावरती बोललं गेलं. तर झालं असं की दुपारच्या सुमारास टोळकं हॉटेलमध्ये शिरलं. साक्षीदारांनी सांगितलं की पहिल्या मुदतीत कॅश काउंटरवर शिवीगाळ झाली. त्यानंतर बॅनर, साईनबोर्ड जमीनदोस्त करण्यास सुरुवात झाली. मडके यांची पत्नी रुक्मिणी मडके बचावासाठी पुढे सरसावल्यानंतर त्यांच्यावर शारीरिक हल्ला झाला. सुरक्षा रक्षकांनी तोल सावरायला प्रयत्न केला तरी 10 ते 12 जणांनी गटापुढे ते अपुरे ठरले, असं सीसीटीव्ही फुटेजमध्ये सांगत आहे. एकूण अंदाजे 70,000चे सामाजिक नुकसान त्यांचं झालेलं आहे. धाराशिव शहर पोलीस स्टेशनचे निरीक्षक SY पाटील यांनी सीसीटीव्ही क्लिप्स आणि सोशल मीडियाद्वारे हल्लेखोरांची ओळख पटवण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. बाउन्सरच्या जबाबानुसार हल्लेखोरांनी कमी किमतीमुळे मार्केट बिघडवतोस अशी धमकी दिली होती. यावरून स्थानिक मटण व्यावसायिकांमधील संघर्ष कोणीही पोलिसांनी तपासात धरला आहे. तज्ज्ञांच्या मते गुन्ह्याचं रूप भारतीय दंड संहितेचे कलम 326 गंभीर दुखापत व 427 हानीपर्यंत जाऊ शकतं. हॉटेलचा व्यवसाय आता देखरेख आणि आर्थिक पतपुरवठा अशा दोन्ही धोंड्यावर उभा आहे. विमा दावा दाखल करण्याची प्रक्रिया ही चालू आहे. भाग्यश्रीने कमी दरातून उंच दर्जा आणि धाराशिवच्या हॉटेल सर्किटला चेतना दिली. हल्ल्याचं तरुण उद्योजकांचा उत्साहात खच्चीकरण केलं आहे. बहुतेक कमेंट अशाही आहेत की सुरक्षेसाठी बाउन्सर ठेवल्यावरही असं काय घडलं हा प्रश्न आढळतो. काही युजर्स हल्लेखोरांना व्यावसायिक माथेफिरू ठरवतात, तर इतर मार्केटिंगचा भाग असू शकतो असा देखील बोलत आहेत. गुगल रिव्ह्यूमध्ये 4.6 स्टार असलेलं हॉटेल हल्ल्यानंतर काही तासात 4.2 वर घसरलं. त्यामुळे 22 कर्मचाऱ्यांचं मौन धर्म टिकवण्यासाठी कंपन्सेशन सायको काउन्सिलिंग सेशनही सुरू करण्यात येणार आहे. विद्यमान बाउन्सर सध्या हॉटेल भाग्यश्रीमध्ये बाउन्सर व्यतिरिक्त 360 डिग्री नाईट व्हिजन कॅमेरे, मेटल डिटेक्टर प्रवेशद्वार आणि स्थानिक पोलिसांसोबत पेट्रोलिंग करार देखील मडके स्वाक्षरी करत आहेत असं देखील बोललं जात आहे. त्यामुळे धाराशिव शहर गेल्या काही वर्षात खाद्य उद्योगातील गुंतवणुकीचं केंद्र बनत आहे. मात्र स्पर्धेतून हिंसेकडे जाण्याचे दुसरं प्रकरण आहे. नगरपालिका व्यापारी संघटनेचे अध्यक्ष अजित कडू सांगतात, कमी किंमत उच्च दर्जा हे समीकरण उपयुक्त असले तरी अनियमित किमती युद्धाचे बाजार स्थिर आहे. शासनाने एक समान रेट कार्ड लागू केल्यास अशा संघर्षांना आळा बसेल. त्यामुळे हॉटेल भाग्यश्रीवरील 30 जूनचा हल्ला ही केवळ गुन्हेगारी घटना नाही, तो धाराशिवच्या खाद्य संस्कृतीतील एक धोक्याची शिंगरा आहे. रविवारचा मटण
फक्त पोटभर जेवण नव्हे तर स्थानिक अर्थव्यवहाराचा कणा आहे आणि सामाजिक सलोख्याचं प्रतीक आहे. त्यामुळे मडके यांचा हा संघर्ष आणि पुनर्निर्मितीचा निश्चय हा इतर छोट्या उद्योगांसाठी रोषणाई ठरेल. पोलीस तपासाचा अंतिम अहवाल आणि न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत निष्कर्ष काढणे लवकरच ठरेल. तरी सीसीटीव्ही पुरावे, सोशलवर चर्चा आणि व्यावसायिक स्पर्धेचा ताण या दोन्ही घटकांचा समतोल विचार केल्यास भाग्यश्रीच्या कहाणीचा पुढचा अंक सुरक्षितता, परिपाठ आणि व्यवसायातील नैतिकता यावर लक्ष केंद्रित ठरेल. त्यामुळे हॉटेल भाग्यश्रीवरती झालेल्या या हल्ल्याचा आम्ही देखील तीव्रपणे निषेध करतो आणि आपण हॉटेल भाग्यश्रीला कधी गेलात का आणि यापुढे जाणार आहात का याविषयी देखील आपलं मत आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायला अजिबात विसरू नका. मनपूर्वक धन्यवाद.